कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण टाळी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजन तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा टाळी टाळी टाळ झाले चालणे दुःख झाले वादळे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बदलुराची जोडी बदलुराची जोडी बदलुराची म्हणून विठ्ठल आवला तो हा विठ्ठल बरवा टाळी टाळी हरिबोल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर जय श्रीराम बाप रखुमा देवी वाराव बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बनवा अरे तो हा बनवा बाप रखुमा देवी वाराव बाप रखुमा देवी वाराव तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बनवा तो हा विठ्ठल बनवा तो हा विठ्ठल बनवा ओ हा माधव बनवा ओ हा विठ्ठल बनवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी आता हा टाळी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय टाळी टाळ टाळ हरी जय जय राम 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 जय राम 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 जय राम सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी
शिवपीठ हे जुनाट हरी बोल. शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई ते मुकुट टाळी टाळ वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई वेदशास्त्र देती ग्वाही टाळ 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 टाळी वाजवा जय हो ज्ञानाबाईचे चरणी ज्ञानाबाईचे ज्ञानाबाईचे चरण शरण एका जनार्दन वा शरण एका जनार्दन ज्ञानाबाईचे चरण एका जनार्दन हा शिवपीठ हे जय हो शिवपीठ हे जुनाट शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई ते मुकुट ज्ञानाबाई जय 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 ठोबार कुमार जब 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 ठोबार कुमार विठ्ठल 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 पुंडलिकावर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम पवनसुत हनुमान सद्गुरु गोदडनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते हर 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 महादेव काय सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्र देती ग्वाही
म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई ते मुकुट विडाला. विडाला महायोग बीटे तटे विमरत्याम वरम मुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागत्य दिष्टंदमानंद कुंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. वाजे हो पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणात तातिया. दुसरे चरणात तातिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणात तातिया. दुसरे चरणात तातिया. त्यांच्या कृपादाने सत्तेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने सत्तेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसऱ्या चरणात तातिया. दुसऱ्या चरणात तातिया. करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसऱ्या चरणात तातिया. दुसऱ्या चरणात तातिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य वारकरी संप्रदायाला भागवत नावाचा ज्यांनी खांब दिला पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगातून कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांचं वर्णन करतात. सुरुवातीलाच विनंती, हाताने टाळी मुखानं नाम एवढं 2 तास तुमच्याकडे काम. हा, आणि जर टाळी वाजवची मुखानं नामचिंतन घेतलं तर संप्रदायाची ही तत्व आपण जपली पाहिजे. कारण नामदेवरांनी पंजाबमध्ये मेलेली गाय जिवंत केली कीर्तनात. औंढा नागलाता देऊळ फिरलं नामदेवरायांच्या कीर्तनात. गोरोबा काकांचे तुटलेले हात परत आले नामदेवरायांच्या कीर्तनात. शिवाजी महाराजांचं संकट महागारे लढ तुकोबारायांच्या कीर्तनात. आणि मेलेला मुलगा 5 मिनिटात जिवंत झाला लोहगावला तुकोबारायांच्या कीर्तनात. आता ऐका, तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेली माणसं का जिवंत होत होती तर जेवढी कीर्तन ऐका आल्या तेवढी टाळ्या वाजित होती. म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. मनाला समाधान झालं की टाळी वाजलीच पाहिजे. मग टाळी का वाजवायची आमच्या नामदेवराज सांगतात. करू हरी कथा कीर्तन, करू हरी कथा करू हरी कथा कीर्तन, करू हरी कथा कीर्तन. तोडू यमाचे बंधन, तोडू यमाचे बंधन. मुखी नाम हाती,
आज आनंद आहे, पकवाज वाजवायला तरुण, टाळकरी तरुण, सांगाय तरुण आणि ऐकाय सुद्धा तरुण. आज सगळं तरुणांचा योगायोग आहे मायबाप. आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. का? तरुण आहे जवान आणि तू या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवतन आई वडिलांच्या सेवेवर ठेव तू भान, तरच या भारत देशाची उंच होईल मान. आणि भारत देशाची जर उंच करायची असेल मान, तर महिला मंडळ मुलाला शिकवा पासायदान, तरच म्हातारपणी राखील तर तुमचा मान, नाही तर वृद्धाश्रमात तुम्हाला करीन दान. विठाल मग हे कीर्तन महोत्सव का आयोजित करायचे? त्याला कारण आहे राजा. मला एक जण विचारलं, महाराज कीर्तन म्हणजे नेमकं काय? मी उत्तर दिलं, कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग. हे गॅरेज आहे, हा धर्ममंडप हे गॅरेज आहे. कीर्तन म्हणजे सर्व्हिसिंग. म्हणजे समोर बसलेत ह्या गाड्या. तुम्ही म्हणता फिटर कोण आहे बाबा? फिटर इकडे उभा आहे कमरेवर हात देऊन. हा फिटर आहे, जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणून माणसाचं जीवन ही सुद्धा एक प्रकारची गाडी. आता नीट ऐका, देहरूपी गाडीला जर मोक्षापर्यंत न्यायचं असेल, या गाडीला संयमाची चाकं लावा, धर्माचं इंजिन लावा, कर्माचं पेट्रोल टाका, शिस्तीचा ब्रेक दाबा, मर्यादेचा ऍक्सिलेटर दाबा, ज्ञानाचा गिअर द्वारा आणि वैराग्याची टीरिंग लावा. गाडी मोक्षापर्यंत गेल्याशिवाय राहणार. आणि ही गाडी ज्ञानोबा तुकोबानी मोक्षापर्यंत नेली. म्हणून नादवंता सर्व सुखाची आणि ज्ञानाबाई अलंकापुरे. वाक्य ध्यानात ठेवा. गुरुपौर्णिमा झाली नुकताच, आता श्रावण महिन्याचा उदय होणार आहे राजा. गुरुचे 4 प्रकार: गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु. शिकवतो तो गुरु, चांगलं शिकवतो तो सद्गुरु, देव दाखवतो तो श्री गुरु आणि स्वतःच देव असतो ते जगद्गुरु. बेटाला माऊली ज्ञानोबराय श्री गुरु आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु आहेत. जगद्गुरु झाले 3: भगवान श्रीकृष्ण, आद्य शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबराय. एकाने विचारलं, गुरुचा हात का धरायचा? त्याला कारण आहे. मुंगी सर्वांना माहित आहे, बरोबर आहे. एका दिवसामध्ये मुंगी किती किलोमीटर जाऊ शकते हो? तू म्हणता महाराज किलोमीटर आणि मुंगी? जास्तीत जास्त एका दिवसामध्ये ती घराला वेडा मारू शकते. मुंगी किती लहान आहे, तिची चाल केवढी, बरोबर ना? पण एका मुंगीने ठरविलं मला दिल्लीला जायचंय. जमन का? नाही. बदलायचं नाही बरं का परत. जमन का? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, विना तिकटाची दिल्ली गाठली, तिकीट नाही, बुकिंग नाही, रिझर्वेशन नाही, खाण्याचं टेन्शन, नॉन स्टॉप दिल्ली. तसं आपण आहे मुंगी. आपण किती संसारात फिरून फिरून तिथंच येतोय. त्या मुंगीनं दिल्लीला जाणाऱ्या माणसाचा हात धरला तर ती दिल्लीला गेली. तसं ह्या मुंगीनं ज्ञानोबा तुकोबाचा हात धरा तर मोक्षापर्यंत जाता येईल. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या गुरुचा हात धरला म्हणून माझा उद्धार झाला. ज्ञानदेव म्हणे तरल तर, ज्ञानदेव म्हणे तरल तर. जय श्रीराम. ज्ञानदेव म्हणे तरल तर, ज्ञानदेव म्हणे तरल तर. आता उद्धारला गुरु कृपा, गुरु कृपा, गुरु कृपा. जय ज्ञानोबा राय. राजा याची कंथा काय भिकमा,
देव म्हणे तरलो तरलो पण आता उद्धरलो. गुरुकृपे ज्ञानाचे ईश्वर आहेत पण त्यांना गुरु करावा लागला. पण त्या ज्ञानोबाने 16 वर्षामध्ये असं वैभव निर्माण केलं राजा हो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई सामान्य जरी दिसत असेल तर वैभव फार श्रेष्ठ आहे राजा हो. चांगदेवाला शरण आणणं म्हणजे बोलायची गोष्ट नाही. चांगदेव म्हणते त्याला चांगदेव, चांगला देव. आणि तो शरण येतो फुकट नाही. ऐका वैभव, चांगदेव शरण का आला? आधी चांगदेव कुणाला म्हणायचं ते ऐका. हातात होता नाग, नाग नाग हातात होता नाग आणि बसाय होता वाघ. वाघापुढं आतापर्यंत फक्त तिघांनी डेअरिंग केली. 1 चांगदेव महाराज बसाय होता. 2 छत्रपती शिवाजी महाराज वाघिणीचं दूध काढलं. आणि 3 धर्मवीर संभाजी महाराज वाघ पडला होता. 4था वाघा पुढे गेला नाही. म्हणून हातात होता नाग आणि बसाय होता वाघ. पण ज्ञानोबाऱ्या भिंती बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. 7 वर्षाच्या मुक्ताईनं चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताई म्हणती चांगा काय मागायचं असेल तर माग. आणि मग ते म्हणतो आई आता मागाचा राहिलाच कुठं भाग. 1400 वर्ष जगलेला चांगदेव आमच्या 7 वर्षाच्या मुक्ताबाला आई म्हणतो. ही माझ्या ज्ञानोबरायांची ताकद आहे. योगी चांगदेव आहेत, ज्ञानी ज्ञानदेव आहेत. योग्यांना शरण आणणं हे सामान्य नाही. पण 1400 वर्षाचं जीवन जगणारा चांगदेव, 64 विद्या 14 कला ज्याच्या असणाऱ्या मुठीमध्ये होता असा चांगदेव, अष्टमहासिद्धा ज्याच्या खिशामध्ये होता असा चांगदेव माझ्या ज्ञानोबांना का शरण आला? तर नाथबाबा म्हणतात चांगदेवाकडे जरी सुख असेल तरी माझ्या ज्ञानोबारांकडे सर्व सुख आहे. आणि अशी ज्ञानाबाई कुठं आहे? अभंगाच्या पहिल्याच्या सर्व सुखाचे लहर, सर्व सुखाचे लहरी हो, सर्व सुखाचे लहरी सर्व सुखाचे लहरी. वा टाळी टाळी. सर्व सुखाचे लहर, सर्व सुखाचे लहरी हो, सर्व सुखाचे लहर, सर्व सुखाचे लहरी हो, सर्व सुखाचे लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाचे लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, अलंकापुरी. जय श्रीराम. शिवपीठ है जुनाट, शिवपीठ है जुनाट हो, शिवपीठ है जुनाट. शिवपीठ है जुनाट. ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई अलंकापुरी, ज्ञानाबाई. शिवपीठ है जुनाट, शिवपीठ है जुनाट हो, शिवपीठ है जुनाट, शिवपीठ है जुनाट. सुख वेगळं आणि सर्व सुख वेगळं. जिथं आनंद आहे त्याला सुख म्हणतात. जिथं आनंद अधिक तृप्ती आहे त्याला सर्व सुख म्हणतात. संसारात आनंद आहे आणि परमार्थामध्ये आनंदाबरोबर तृप्ती सुद्धा आहे. हे वारकरी संप्रदायाचं वय. ज्यांनी पाया रचला आणि नाथबाबा वर्णन करता तो एक संत दुसऱ्या संताचं वर्णन करणं बोलायची गोष्ट आहे का? हा आता अवघड आहे. एका कीर्तनकारा दुसऱ्या संघ जमत नाही. हे म्हणतात हा त्याला काय येत आहे? ते म्हणतो त्या महाराजांना काहीच येत नाही. लोक म्हणतात कुणालाच काय येत नाही, आपलं चलो पंढरपूर. लोक आपल्या पुढचीत राजा. म्हणून वाक्य ध्यानात ठेवा. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाने रचलाय. नाथबाबा वर्णन करतात हे विशेष आहे.
सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अलंकापुरामध्ये ज्ञानाबाई आईची उपमा दिली राजा हो. कारण माऊलीचं अंतकरण हे आईच आहे. नावच माऊली. मा म्हणजे मानवता, माऊ म्हणजे उदारता, माऊली म्हणजे लिनता. मानवता, उदारता आणि लिनता जिथं ज्वलंत आहे, जिवंत आहे, ते माझे माऊली. आता वारी झाली उगाच 10 लाख वारकरी 20 दिवस संसाराची चिंता सोडून मायबाप ज्ञानोबा तुकोबाच्या बरोबर जात नाही का? कोण कोणासाठी घर सोडाय मोकळे. एवढा मोठा वारीचा सोहळा झाला, कोणाला आमंत्रण होतं का? अजिबात नाही. एवढ्या पालखी सोहळ्या, एवढ्या दिंड्या महाराष्ट्रातून येतात, ह्याचा कोण अध्यक्ष आहे का? नाही. बरं, पुढचं लय महत्वाचं आहे. एवढे लाखो वारकरी येतात, एका जातीतले आहेत का? जात सुद्धा एक नाही. पण कधी भांडण झालं नाही, कधी वाद झाला नाही, कधी तंटा झाला. बरं, एवढा मोठा सोहळा आहे, कोण उपाशी राहिला? उलट बांधून नेतेत, पण उपाशी नाही वा का? ज्ञानाबाई अलंकापुरी. आईला काळजी असते हो, लेकराची माऊली आईच आपली. आणि हे वारकरी समय वैभव तरी लोक आम्हालाच त्रास देतात. खऱ्याला त्रास आहे. हा, खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, खोटं बसतं पाटकुळी. आम्ही एवढ्या जीव तोडून वाऱ्या करतो, तरी मला वारीत एक जण म्हणला, तुमच्यामुळेच पाऊस गेला. आमच्यामुळं? तर मी म्हणलं, आम्ही आहेत म्हणून ढग तरी येते. कशाचा पाऊस आणि कशाचं काय हो, पण चांगल्याला त्रास देणार. आणि मला तर लय कुठं कुणी भेटतो ना आडवत चलतं, कारण मी असला बारीक ना, दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. मला बघितल्या निमगाव दुखी होतं. ह्याला कोणी तारीख दिली र? असला महाराज असतो का? महाराज कसा पाहिजे? सफरदंदा सारखा, मारुती सारखा, भीमा सारखा. असं बघितलं की पुढचा गारच पडला पाहिजे. मला एका गावात झाला, उशीर झाला, मी गाडीतनं पटकन उतरलो. ज्याने तारीख दिली तीच माझ्या अंगावर धावलं. ये पोरा काय मध्ये मध्ये करतो, हो बाजूला महाराज येणार आहे. मला मीच महाराज आहे. माझं वजनच पडत नाही. मी कर्नाटक मध्ये गेलो, तिथलं एक कन्नड मला, महाराज तुळशीच्या माळेत 108च म्हणे का? म्हणलं, घालू नको पण कुटानं करू नको. तू घातली म्हणजे काय, आम्हाला इमान न्यायला येणार नाही, काढली म्हणजे यम नेणार नाही. आम्ही हाय तसंच राहणार आहे. पण आडव्यात शिरायचो. मी एकदा असं सिटीमध्ये कार्यक्रमाला एक शिकलेला मुलगा आला. मला, महाराज माझी एक शंका आहे. म्हणलं, विचार. मला, पांडुरंगाने रुक्मिणीवर अन्याय का केला? मला तर घामच सुटला. आता म्हणलं, काय केलं बा बिचाऱ्यानं? हाला ना, बोला ना, चाला ना, झाकलेला डोळा उघडा ना, कमराचा हात खाली घ्याय ना, गपचू ऐकायला. कुणाला त्रास आहे का? आणि काय केलंय बिचाऱ्याने? ना मला देवाने असं का केलं? म्हणलं, काय म्हणायचं स्पष्ट बोलव. मला माझी एक शंका आहे. मला विचार. मी पंढरपूरला गेलो, देवाचं दर्शन घेतलं, मग देवाने असं का केलं? म्हणलं, काय देव पुढं उभा राहिला आणि रुक्मिणी माग का? तुम्ही सांगता ना, महिलेला पुरुषाला समान किंमत दिली पाहिजे, मग पांडुरंगाने असं का केलं? अर्धांगिनी असून रुक्मिणीला जवळ का घेतलाय? रुक्मिणी माग का? माझी अक्कल बंद झाली. पण म्हणलं, नाही उत्तर देव, ताक्या गावात सांगन महाराजाला गप केलं. म्हणलं, देतो उत्तर. एवढाच प्रश्न, रुक्मिणी माग का? म्हणलं, हा. म्हणलं, ऐक उत्तर. म्हणलं, तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी. तुम्ही जर दोघं मोटरसायकल बसता तर तुझी रुक्मिणी कुठं बसती? ते मला महाग. म्हणलं, आमचं तसंच. उलट आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. बरोबर ना? आमची रुक्मिणी 25 हात जागा सोडू नये. गाभारा पेशल, पुजारी पेशल, मंदिर पेशल, रांग पेशल, दर्शनाची बारी सुद्धा पेशल. आताची रुक्मिणी आता ड्रायव्हरच कळा ना कोण आहे. खेड्यात नाही पण शहरात मागचं पुढं मुंडकं काढताय. अवघड रे, अवघड झाले. रुक्मिणी महाग बसते, मग टाकीव कोण बसत? टाकीव कोण बसत? लहान लहान मुलं. बरोबर ना बाबा? टाकीव लहान मुलं बसतात. पंढरपूर गाडी, देव ड्रायव्हर आहे, महाग रुक्मिणी. आणि देवाने टाकीव 2 जणांना घेतले, चोकोबा महाराज आणि नामदेव महाराज. पुढं नामदेव पारे.
आणि एक लिकरू हँडलवरच बशिवलंय. पुंडलिक राय सगळ्यांचा मुकुट म्हणे पुंडलिकन 33 कोटी देवनायक. हे पंढरपूर क्षेत्राचं. तसं वारकरी खऱ्याला त्रास होतोच राजा. देव द्या त्रास. लोक आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, येड्या बाबलीला नाही. ज्या माणसांना त्रास झाला त्यांचंच आज नाव लौकिक आहे. म्हणून वाक्य देण्यात ठेवा. एकच सांगतो, ज्या माणसाने माझ्या तुकोबाऱ्यांचा गाथा पाण्यात टाकला त्याच व्यक्तीला माझ्या तुकोबाऱ्यांची आरती करावं लागली. बोलायच्या गोष्टीत का. आणि परत कानाला धरून उड्या मारायला लागल्या. आरती तुकारामा. माफ करा महाराज, फार मोठं चुकलं आमचं. ज्या व्यक्तीनं माऊलीच्या झोळीमध्ये पिठाच्या ऐवजी शेण टाकलं त्या व्यक्तीला माझ्या माऊलीचा अनुग्रह घ्यावा लागला. विसोबा खेचर. आणि समाजाची जागा सारवायला तोच महात्मा. आणि अगोदर त्यांनी झोळी शेण टाकलं. माऊलीला नाही राग आला. म्हणले काका बरं झालं शेण टाकलं, दसऱ्याचा सण आलाय, सारवायला शेणच मिळत नव्हतं. तुम्ही आयती सेवा केली. हे संतांची उपमान, हे संतांचं वैभव आहे राजा हो. आणि हे माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्यांचं अंतकरण आहे. म्हणून म्हणतात ज्ञानाबाई अलंकापुरी. काय वैभव आहे राजा हो. अलंकापुरामध्ये ज्ञानोबारे अजूनही संजीवंत आहेत. आणि आळंदी तीर्थक्षेत्र जरी सामान्य वाटत असेल, अरे पंढरपूरला येणारे तर देवाला आवडतातच, पण यात्रे अलंकापुरा जे येतील ते आवडती विठ्ठला. आळंदीला येणारे वारकरी सुद्धा पांडुरंगाला आवडतात. कारण आळंदी क्षेत्राचा महिमा आमचे नामदेवराय सांगतात. 84 जिद्दाचा हित भेटी मेळा. 84 जिद्दाचा ताली ताली हो हो भेटी मेळा रे. 84 जय ज्ञानोबाराय. टाळी 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 टाळ हरिबोल. पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी. पुष्पांचा वर्षाव 84 दादा हो हो सिद्ध भेटी मेळा. 84 दादा सिद्ध भेटी मेळा. 84 दादा हो हो सिद्ध भेटी मेळा. तेव्हापासून आळंदी नाही. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी. कारण आळंदी हे गावन पुण्यभूमी, जगाला शांती देणारा भगवंत आहे. पण भगवंताला जर वाटलं ना जरा रेस्ट करावी तर नामामने देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणून ज्ञानाबाई अलंकापुरी त्या माऊलीला त्रास दिला. पैठण मध्ये सुद्धा हो धर्मसभा भरली. ज्ञानोबाराय तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबाराय म्हणले मी बोलवतो रेडा, पण निवृत्ती दादा तुम्ही फक्त आज्ञा सोडा. मुक्ताबा म्हणली ज्ञाना तुझ्या तोंडात पडो पेडा. अरे ऋग्वेद बोलला रेडा तेव्हा पंडित झाला येडा. रेडा वेद बोलतो का नाही, पण का बोलला. होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत मैमागाद. रेड्याच्या मुखातून ऋग्वेद वदवण्याची ताकद ज्या ज्ञानोबारामध्ये आहे, असे ज्ञानोबारा ज्या क्षेत्रामध्ये आहेत, हे क्षेत्र आत्ताच नाही, हे शिवपीठ असून हे जुनाट आहे. अभंगाच्या दुसऱ्याच्या वा वा टाळी टाळ.
पीठ हे जुनाट, ज्ञानाबाई ते मुकुट. आधीच महिमा आहे आणि परत ज्ञानोबा आहे त्या अलंकापूर क्षेत्रामध्ये ज्ञानाबाई तेथे मुकुट. म्हणून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य वारकऱ्यांची माय ज्ञानोबा आहे राजा. आणि हे वारकरी संप्रदाय पाया रचणाऱ्या व्यक्तीला माहिती संप्रदायाचं वैभव निर्माण करण्यासाठी किती संकट आहे. जगद्गुरु तुकोबांना माहिती की पायापासून कळस होण्यापर्यंत किती संकट आहेत राजा. जगद्गुरु तुकोबा यांचं वैभव आहे. सगळ्या संतांनी माझ्या ज्ञानोबा यांचं वर्णन केलंय. सगळ्या संतांनी तुकोबाराय सुद्धा माऊलीचं वर्णन, ज्ञानोबाराय, चोको महाराज, गोरोबा काका, संत जनाबाई, नरहरी सोनार. का? ज्ञानाबाई ते मुकुट. मुकुट आहे, काही गोष्टींना मुकुट असतो. आळंदी क्षेत्राचा मुकुट ज्ञानोबा आहे, पंढरपूर क्षेत्राचा मुकुट पांडुरंग परमात्मा आहे आणि महाराष्ट्राचा मुकुट छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा वारकरी संप्रदाय तत्व जपली, कारण शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबा आहेत राजा. आणि राजेंना मायबाब आमच्या तुकोबाऱ्यांचा अनुग्रह, कंठी मिरवा, तुळशीन व्रत करा एकादशी. आणि तिसरा उपदेश होता पराव्या नारी रकुमाई समान. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, माणसं जातीवर निवडली नाही. वारकरी संप्रदाय असेल, धर्मकार्य असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये जातीपातीवर माणसाचा मोठेपणा नसतो. माणसाचं श्रेष्ठता मनगटामध्ये असल्या, हिमतेमध्ये, हृदयात असणाऱ्या मानवतेवर, तुमच्या जिभेत असणाऱ्या गोडव्यावर अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, माणसं जातीवर निवडली नाही. न्हाव्याचा जिवाजी, रमोश्याचा यसाजी, बामणाचा बाडी, मराठ्याचा तानाजी, हरिजनचा बैजी, वडारी समाजाचा हिरोजी इंदालकर. सगळ्या जाती धर्मातली माणसं होती, पण राजांसाठी प्राणार्पण करायला का तयार होती? घ्या लिहून. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5. अरे या मातीसाठी लढायला जाताना मावळा विचार करत नव्हता दिवस आणि रातीचा, कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण तरुण तडफदार मुलं, कीर्तन ऐकारांनी नीट ऐका. कच्च्या मातीत जन्माला आलेली माणसं नाही. महाराष्ट्राच्या मातीचा कन्नाका हा संतांच्या पदपर्शने पावन झालाय. म्हणून वाक्य ध्यानात ठेवा. हिंदू धर्माला वाटतं रामराज्य यावं, कृष्णाच्या भक्ताला वाटतं परत गोकुळ निर्माण व्हावं, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं या महाराष्ट्रामध्ये परत शिवाजी महाराजांची शिवशाही यावी. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर परत शिवाजी महाराजांची शिवशाही आणायची असेल, ह्या मन मंदिराच्या निमित्तानं कीर्तन ऐकल्या सगळ्या तरुण तडफदार बांधवांना माझं एकच आमंत्रण, एकच विनंती, एकच सूचना आहे राजा. शिवशाही आणायची असेल तर तुमच्या हातात आहे. 4 वाक्य माऊलीचे ऐका. तरुण युवकांनो, व्यसन करून जिंदगीमध्ये तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टींमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणतीही स्त्री दिसली, तिला जर तुला मानता आलं ना आई, तर महाराष्ट्रामध्ये परत येईल शिवशाही. बस संप्रदायाचा कळत झाला राजा. तत्व जपा. नुसतं शिवजयंतीला का आरडू नका. घराव झेंड गाडीला जयंती केलीच पाहिजे हो. मला एक जण विचारलं, का हो महाराज एकच राजान 3दा जयंती करता? तुमचा राजा 3दा जन्माला आलता का? मला आमचा रोज येईन, तुला अडचण काय? सामान्य माणसं रोज येते, ते राजा आलेला काय वाईट आहे राजावर? राजा येईल. तरुणांनो तुम्ही मावळे व्हा, आणि महिला मंडळ तुम्ही जिजाऊ. का राजा येणार नाही? शिवाजी फुकट नाही घडला. जिने जन्म दिला शिवबाला धन्य होती ती माऊली, आणि नाव तिचे जिजाऊ ती शहाजी राजांची सावली. फुकट राजा घडत असतो का? राजा घडवायचा असेल महिला मंडळी, एक वाक्य आहे का? तुमच्या पोटी चांगली मुलं जन्माला यावी वाटती तर 3 वाक्य लिहून घ्या. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भागवतेचा स्पर्श द्या तुमच्या हाताच्या बोटाला. आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. का माऊली येणार नाही? का राजा येणार नाही? राजा येईल. तरुणांनो सावध व्हा. 4 वाक्य लिहून घ्या. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, आणि स्वाभिमान ठेवा. तुम्ही शिवाजी महाराज आहे. कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे का आपल्यात? अरे युपीतलं महाराष्ट्रात वडापाव बनवतंय, बिहारचं पूल बांधतंय, झारखंडचं फुटा निघतंय, पंजाबचं गहू कापतंय, नेपाळी राखवालदार करतंय, आंध्रचं बोर ठोकतंय, केरळचं हवा भरतंय, आणि महाराष्ट्राचं बजाव
हर दीवानो डीजे किरण हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन डॉन 10वीला 3दा नापास झाला तू काय डॉन आहे का मराठीच्या पेपरला गणिताच्या कॉपीने तो डॉन एकच पट्ट्या झाला वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये ढाल आणि तलवार घेतली 22व्या वर्षी छत्रपती पदी प्राप्त केली 23व्या वर्षी राज्याभिषेकाची प्रार्थना केली वयाच्या 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा केली आणि वयाच्या 45व्या वर्ष 385 किल्ले जिंकणारा छत्रपती शिवाजी महाराज तो खरा डॉन आहे कारण जातीपातीचं राजकारण त्या माणसापाशी नव्हतं सगळ्या 18 पगड जाती ते माणसं प्रेमानं सुखानं नांदत होती राजा महाराष्ट्रात नाही जातपात बघितली जात आणि बघूच नाही सकळाशी येते हा महाराष्ट्र कशाला म्हणायचं काय का म्हणतात करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र एवढा सामान्य महाराष्ट्र घ्या महाराष्ट्राची व्याख्या लिहून माणसानं माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट नामदेवरायांच्या ताटातलं जगाच्या बापानं पंढरपूरला खाल्लं उष्ट 42 दिवसाचं उपोषण गुरुसाठी करताना माझ्या निळोबारांना कितीतरी सोसावे लागले कष्ट पण जीवनामध्ये गुरुची सेवा घडली होती उत्कृष्ट परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजसेवेमध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट आणि राज्याचं नावच आहे महाराष्ट्र कष्ट करा नीती ठेवा नीती ऐका नीती नीती आया 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 सगळा खेळ उलटा झाला राजा नीतीच राहिली नाही ना तर तरुण पोरांना आई बापाची सेवा म्हणले की आई बाप नको वाटते हो कारण कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना आणि मैना त्याच्या ध्यानातूनच जाईना अरे मी तो नका का ध्यानातून जाईना पण आई बापाची करू नको ना दाईना कलियुगातला पोरगा आई बापाकडे पाहिना डुकून आणि सासू सासला राम राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून हुरडा देतो मिवणीला आणि बोंड बोंड देतो बहिणीला बहीण फुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे कोळपण्याच्या दांड्यानं नीती नाही धर्म कळानं अवघड झालं राजावर जिकडं तिकडं भ्रष्टाचार झाला चीन देशामध्ये चोर पकडतं मशीन आणलं एका तासात 500 चोर सापडलं चोर पकडतं मशीन अफगाणिस्तान मध्ये नेलं एका तासात 1000 चोर सापडलं आणि चोर पकडतं मशीन भारतात आणलं तर अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं भारताची माणसं म्हणजे हुशार माणसं कुठं डोकं लावते सांगता येत नाही भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे जपानमध्ये बूट पॉलिश कराय मशीन आहे बूट पॉलिशला नुसतं जायचं आणि मशीनमध्ये पाय ठेवायचा आपाप मशीनमधून हात येणार बूट पॉलिश करणार तेव्हा हात आत जातो तो पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा दुसरा हात येणार बूट पॉलिश करणार पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो काढ पैसे ज्ञानोबा तुको बाय का गातान फुकाट द्यायला ज्ञानेश्वरी काढ पैसे खिशातनं पैसे काढायचं मशनीत टाकायचं मग तो धरलेला पाय ते सोडणार अशा चौकात जपानमध्ये मशनीत आपल्या भारतातलं तिथं गेलं त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं गेलं मशीन मध्ये पाय ठेवला मशीन मधून हात आला आणि बूट पॉलिश केली तिने पाय काढून घेतला एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली दुसऱ्या चौकात दुसऱ्या पायाला गेली मशीनची अक्कलच बंद झाली ती स्विच ऑफच झालं अमेरिकेने मशीनीतच बदल केला म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा आणि मग लोकाला कळालं हे तर भारताचा नमुना येऊन गेला आपली माणसं आय 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 जिथं जाणार तिथं कार्यक्रमच करणार राजा कष्ट करा ना नीती ठेवा माणसं दिसली वाका नम्रता ठेवा वारकऱ्याला अभिमान नाही काशीला गेल्यावर मेले मोक्ष पंढरपूरला जिवंतपणे मोक्ष का पंढरीच्या लोका नाही अभिमान नम्रता ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान ठेवा स्वाभिमान का ठेवा एकच वाक्य सांगतो
388 वर्षाला अजूनही मायबाप शिवाजी महाराजांना समाज का विसरत नाही? 450 वर्ष होत आली तुकोबांना माणसं का विसरत नाही? 700 वर्ष झाली अजूनही ज्ञानोबांना का विसरत नाही? 28 युग झाले विटेवर देऊबा अजूनही पंढरपूरच्या वारीत माणसं वाढत चालेत, कमी नाही, यांना का विसरत नाही? या महात्म्यांचं जगणं समाजासाठी होतं, देशासाठी होतं आणि धर्मासाठी होतं. म्हणून देव, देश आणि धर्म ह्या 3 गोष्टीसाठी तरुण मुलाने जर आपला स्वाभिमान पक्का ठेवा आणि स्वाभिमान प्राप्त करायचा असेल तर वाक्यदानात ठेवा. शिवाजी महाराज 388 वर्ष झालं अजूनही राजांची जशीच्या तशी आहे कीर्ती. कारण 60 पगड जातीतली माणसं त्या राजांची प्रेमानं करतात आरती. अरे राजांकडे बघितलं तरी सामान्याला लढायला प्राप्त होती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला म्हणून पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्यांचा स्वाभिमान अभिमान तर म्हणून ठेवा. जीवनामध्ये अभ्यास करा. 16 वर्षात माऊली ज्ञाने शिरलेली म्हणून म्हणतात ज्ञानाबाई ते मुकुट. 16 वर्षात ज्ञाने बोलायची गोष्ट आहे का? 9034 ओव्या, 700 श्लोक, 18 अध्याय आणि 1.5 लाख 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख आणि 3500 दृष्टांत. वय वर्ष 16 नाताची 16ची. अभ्यास नाही. अभ्यास करा. मोठेपणा फुकट प्राप्त होत नाही. विवेकानंदांना अमेरिकेत गेल्यावर लोकांनी नतमस्तक झाले आणि त्यांच्या पुढे साष्टांग दंडवत घातला. अभ्यासाची ताकद आहे. ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद, तत्वज्ञानात झाले होते दंग, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. अभ्यास करा. माऊलीन 13व्या अध्यायात उभी दिली. अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान विशेष जे. परत 11व्या अध्यायात सांगितलं जया ते अभ्यासाची घरटी, जे यम नियमांची दाटी आणि जे मनात ते सदा मोठी धरून हाती. मन ज्याच्या मुठीत आहे त्याचा अभ्यास आहे. फुकट चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारांची कीर्ती का? अभ्यासाची ताकद आहे राजा हो. तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. आता पोरं अभ्यास करणं विषयात फेल होत्यात आणि परत म्हणतात गुरुजीला शिकवता येत नव्हतं. तुला अक्कल होती का? पेपर मराठीचा आणि कापून भूगोलाचं नेतो आणि खिडकीतनं गणितच येतं. का पास व्हायचा तू? अभ्यासच नाही ना. एक पोरग 12वीला 5 वेळा नापास झालं. 5 वेळा. आणि बापाला निकालच दाखवित नव्हतं. बापाने दम टाकलाय ह्या वर्षी मीच तुझा निकाल न्यायला कॉलेजमध्ये राह, बघतो तुला किती मार्क पडल्यात. त्या पोराने मित्राला फोन केला, म्हणलंय माझ्या अगोदर कॉलेजमध्ये जा आणि माझा निकाल घेऊन घरी जा. आम्हाला निकालच गावला नाही पाहिजे. आणि जर चुकून तुझी माझी रस्त्यात गाठ पडली तर माझं किती विषय गेल्यात वडला देखता सांगू नको. माझा एक विषय गेला तो फक्त एवढंच म्हणायचं राम. माझे 2 विषय गेले तो म्हणायचं श्रीराम. आणि माझे 3 विषय गेले तो म्हणायचं जय श्रीराम. जास्त बोलूच नको म्हणलं. एवढंच ध्यानात ठेव. हे गेलं वडिलाला घेऊन, ती आलं निकाल घेऊन, पडून आहे गाठ पडली. म्हणलं ए कस काय निकाल? ते पुढचं बोला नाच. म्हणलं अरे कस काय निकाल? ते पुढचं मोठ्यानेच आरडलं पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शिवाजी महाराज की जय. सगळंच गेलं. अभ्यासच नाही ना. माऊलीचा अभ्यास आहे म्हणून मागणी करताना सुद्धा वजनदार मागणी. जे खळांची तया सत्कर्मी रती वाढो. अशा ज्ञानोबारायांना अभंगाच्या पहिल्या चरणात सुद्धा नाथबाबा ज्ञानाबाई म्हणतात. दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा ज्ञानाबाई म्हणतात. ज्ञानोबाराय पुरुष असून आईची उपमा का दिली? त्याचं कारण आहे ज्ञानोबारायांचं वय वर्ष 16, ज्ञानेश्वरीने 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली तरी माऊलीला मुलं होती. म्हणतात माऊलीला मुलं कसं काय? आणि होती तर किती? माऊली ज्ञानोबारांना 4 मुलं आहेत. ज्ञानोबारांचा पहिला मुलगा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. योगी हा पहिला मुलगा. साधकाचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा साधक. दुसरा मुलगा. आणि ज्ञानोबारांचा तिसरा मुलगा ज्ञानाबाई माझी अनाथाची माये. वारकऱ्यांना नाथबाबांना प्रश्न केला, महाराज योगी पहिला मुलगा, साधक दुसरा मुलगा, अनाथ तिसरा मुलगा, मग ज्ञानोबारांच्या चौथ्या मुलाचं नाव काय आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात वेदशास्त्र देते ग्वाही. वेदशास्त्र देते ग्वाही. टाळी 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 हरी बोल. टाळी वाजवा. जय श्रीराम. वेदशास्त्र देते ग्वाही. वेदशास्त्र देते ग्वाही.
पुण्यती ज्ञानाबाई ऐकून वेदशास्त्र देती ग्वाही. वेद आणि शास्त्र ज्ञानोबा यांचा चौथा मुलगा आहे. अरे मुलंच इतकी वजनदार आहेत, आईचा काय महिमा असेल. 3 चरणाचा भावार्थ सांगितलाय, राहिलेले 1 चरणाचा भावार्थ भजनांतर पाहायचा आहे. एकदा हाताने टाळीन मुखाने नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे. आणि टाळी जोरात का वाजवायची त्याला कारण नाही. नीट आहे का पुरुष मंडळी, उजव्या हाताची मूठ झाकल्याच्या नंतर ह्या 2 रेषेच्या मध्ये हित एक रेषा आहे. ही जर एक रेषा असेल तर माणसाला 1 पत्नी असते. आपापल्या बघान मोठा झाकून ठेवा, नो ओपन. आता पुढचं आहे का, माणसाच्या 3 नंबरच्या बोटात ही उभी रेषा आहे, धन रेषा आहे. जितकी रेषा लांब, नीट आहे का बरं का, ही धन रेषा आहे. जितकी रेषा लांब तितका माणसाकडे पैसा जास्त, आणि जितकी जोरात टाळे वाजवताल तितकी रेषा लांब होती. आणि हात वर करून टाळ्या वाजविल्या तर रेषा डबल वाढती. सगळ्यांनी हात वर करायचे. क्या बात है, धन्यवाद. विठोबार कुमाये जय हो. विठोबार, टाळी टाळी टाळी. विठोबार कुमार, टाळी टाळी. क्या बात है. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळी टाळ टाळ. विठोबार कुमार, विठोबार कुमार. वा हात वर वर वा. क्या बात है. आईशे माझे नाम घोषे. हात खाली घ्या, हात खाली घ्या सगळे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव स्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. पवन सुत हनुमान की. सद्गुरु गोदडनाथ महाराज की जय. हर 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 महादेव. टाळी टाळी टाळी. थांबा, फक्त टाळी वाजा, फक्त टाळी टाळी जोरात. वा वा वा. थांबा, फक्त टाळ टाळ टाळ. थांबा, फक्त मृदंग टाळी टाळ. मृदंग टाळी टाळ. मृदंग टाळी टाळ. वा 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 वा. काय टाळ्या वाजविल्या भाविकांनी. सगळ्यांनी हात वर केले टोटल. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आभाळा इतका उंच जावा ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. वा. आणि हाच खरा जीवनात आनंद आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नाही तर काय राजो, सगळीकडे बदल झाला पण संप्रदायाच्या तत्वात बदल झाला नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिलान हृदयी कळवळा. पाया ज्यांनी रचला त्यांचाच पायाला बदल नाही. दुसरीकडे बदल झाले हो. आणि माणसाला कुठं बदल करावं हे सुद्धा कळना. वडिलांची पुण्यतिथी घालायचं पोरांच्या जीव आले. 10व्याची पंचायत आहे काय कायच्या. आमच्या गावात एका माणसाने बापाचा 10वाच काकाला उक्ता दिला. 10वा उक्ता कावळ्या सकट. काका म्हणले 4000 लागते. हे म्हणले 8 घ्या पण सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू. तो मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच. का मला त्रास देतात कळतच नाही. कुठं बदल करावं हे कळलं लोकांना. रामाचं लग्न झालं, सीतेचं लग्न झालं. राम उंच सीता बुटकी. रामाने सीतेला हार घातला. सीता आहे सोबत हातच पण रामाला हार घातला. राम काय वाकाना, सीतेचा हात पण काकाला कळाना. वराड बोर झालं. लक्ष्मण हुशार. प्रभू रामचंद्राला हार घालाय कसं वाकायचं फक्त मलाच माहिती. लक्ष्मण पळतच गेला आणि रामाचं दर्शन घेतलं. लग्ना दिवशी भाऊ पाया पडला. रामाला कसं तरीच वाटलं. लक्ष्मणला ओटासाठी प्रभू रामचंद्र खाली. लक्ष्मणा नको पाया पडू. ओट 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 ओट. त्याला उठवाय वाकलेक लक्ष्मण सीतायचं. वहिनी डाऊर का काका तेवढ्या चित्राने टापकून हार घातला. आता तसं आहे का. आता हात पुरं त्यात पण कलव रागाव.
लग्न नवऱ्याला खांद्या उचण्याचा, नवरीला म्हणतात गाल हार, ती म्हणते एवढा मोठा टावर उभा केला, ह्याला कसा हार घालायचा. नवरीला आला रगन, दिला हार फेकून गेला कलवऱ्याच्याच गळ्यात. कुठं बदल करा हे कळा ना हो. जिथं तिथं बदलच हो. चपात्या बनवायचं मशीन आलंय की नाही, महिला मंडळ आलंय. एवढंच मशीन आहे, त्याला 2 भागात, मध्ये उंडा ठेवला मशीन दाबलं, चपाती भाजून बाहेर. अजून 5 वर्ष लिहून घ्या, आंघोळीचं मशीन येणार. खोटं ठरणार नाही. आताच दुसरीकडे आले भारतात 5 वर्षाने आंघोळीचं मशीन येणार. आला पाहुणा गावामध्ये, कराची कांगोळ, हो कराची, घाला मशीनमध्ये. पाहुणा मशीनमध्ये गेला, लाईटच गेली. 2.5 तास पाहुणा मशीन मध्ये नुसतं हातपाय दाडाड दाडण दाडाड. जनरेटरवर मशीन जोला, मग पाहुणा बाहेरला. तो मला नंदीला आंघोळ करीन पण परत मशीनीत घालून. कुठं बदल करा हेच माणसाला कळलं राजा. आणि बदलत्या काळामध्ये हे वारकरी संप्रदायाने ही संप्रदायाची पताका अविरतपणे टिकून ठेवली. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, काळ बदलत चाललाय, लोकाला टाइम नाही. पण अशा बदलत्या काळामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायासाठी झी टॉकीजनं गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा आणि मनमंदिरा हे कार्यक्रम सुरू करून वारकरी संप्रदायाच्या प्रचाराचं हातामध्ये घेतलं काम. यासाठी झी टॉकीचे कार्यकर्ते रात्रंदिवस गाळतात घाम. आणि घरी बसल्या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवले त्यांनी धाम. म्हणून झी टॉकीजला ह्या पठ्ठ्याचा सलाम. सलाम करण्यासारखंच कार्य राजा हो. वारकरी संप्रदाय पहिल्यापासूनच मोठा आहे, पण तो टीव्हीवर नेण्याचं कार्य सगळ्यात पहिल्यांदा केलं असेल ते आमच्या झी टॉकीजने केलंय. म्हणून एक सांगतो, झी टॉकीचं एवढं मोठं कार्य हे घडतंय. आणि या मनमंदिरा कार्यक्रमामध्ये हा नामसिंग विडाल विडाल गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा ही मालिका महाराष्ट्रामध्ये गाजली फार. कारण जीवनामध्ये परिवर्तन होण्याचं त्या मालिकेमध्ये आहे सार. अरे वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आहेत वजनदार, म्हणून जगभरात आमच्या संप्रदायाला हे झी टॉकीचे संप्रदाय आहेत उपकार. एवढं मोठं कार्य त्यांच्यातनं हे धर्म कार्य घडतंय. म्हणून काही सांभाळता नाही तरी चालल, पण धर्माला गालवट लागता कामा नये. म्हणून कीर्तनात आलेली मुलं आणि मुले 2 वाक्य चैत्य देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणीला वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. संस्कृती जपा. आणि यासाठी आई वडिलांनी मुलावर सुंदर संस्कार करा. महिला मंडळ पाहुण्याच्या गावाला लोक विचारित नाही तुम्हाला जमीन किती, गाड्या किती, फ्लॅट किती. लोक विचारतात मुलं किती आणि काय करतात. तुमचं खरं धन तुमची मुलं आहे, त्यांच्यावर संस्कार लावणं हे तुमचं कर्तव्य. आणि मुलगा असू नाही तर मुलगी असो समान किंमत द्या. कवर सरकारने आरडायचं बेटी बचाव बेटी पढाव, आपल्या डोक्यात घुसाय नको का. म्हणून एक वाक्य ध्यानात ठेवा, मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. कृष्ण येईल आधी मुलगी आली पाहिजे. कोणत्या क्षेत्रात मुली कमी. सावित्रीबाई फुले गोरगरिबाला शिक्षण केले खुले, आणि त्यांच्यामुळे आनंदानं महाराष्ट्रातली शिकतात मुले. लेडीजच होती ना सावित्रीबाई, मुलगीच होती ना. 1400 वर्षाच्या चांगदेवाला शरण आणते, तिचं नाव मुक्ताबाई. देव जिला दळायला येत होता तिचं नाव जनाबाई. पायामध्ये काटा मोडला तरी मालकावरचं प्रेम कमी झालं ना, तिचं नाव जिजाबाई. पोटचं पोरग पाठीला बांधून लढायला गेली झाशीची राणी लक्ष्मीबाई. 1.5 लाख सैन्य एकाच पत्रामध्ये महागारी पाठवलं, तिचं नाव अहिल्याबाई. शिक्षणाची गंगा घरोघरामध्ये पोहोचवली, तिचं नाव सावित्रीबाई. 195 दिवस अवकाशामध्ये राहिली, तिचं नाव सुनीताताई. राष्ट्रपती झाल्या पण संस्कृतीला धोका नाही, तिचं नाव प्रतिभाताई. आणि शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा राजाजीनं घडवला, तिचं नाव जिजाऊ आई. कीर्तन ऐकणाऱ्या माता माऊल्यानं तुम्ही जिजाबाई. सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. गायक, वादक, कीर्तनकार, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती सुद्धा महिला.
का आपल्याला मुली नको? कोणत्या क्षेत्रात कमी? आणि आता तर मुलीला लय डिमांड आहे. कारण मुली झाल्यात कमी, मुलं झाल्यात जास्त. त्याच्यामुळं आता लग्नाचं अवघड झालं. पुरीचा बाप फ्रेश झाला आणि पोराचा बाप जॅम झाला. त्याला इतरांना काय चाललंय? बरं आहे. आलं ते परवा दिवशी मुलाला पाहुणं, पण आम्हाला ती स्थळच पसंत नाही. पाहणं नको, पाहुणंच आलं नव्हतं. आलं नाही नि येणार नाही. अरे संस्कार असल्या मुलांची लग्न होत असते, पण तोंडात मावा, फुटकाच्यात मा, बंद पटका मोबाईल, बोबणं थिनतंय, डाब्यावर जातंय, वाईट प्रसंग त्याला घेतंय, आईचा मान ठेवना, बापाला उलट बोलतंय, गावात रामराम कुणाला घालीना, कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे? अरे पोरांनो, नीट वागा. पोरींच्या बापाचा तुम्हाला फोन येते, नीट राहा. वागणंच नीट नाही हो. माझ्या एका दोस्ताने 200 पोरी बघितल्या, लग्नच फायनल करेना. त्या पोराचा बाप माझ्यापाशी ढसा ढसा रडला, महाराज तुमच्या दोस्ताला काहीतरी सांगा. म्हणलं काय झालं? 200 पोरी बघितल्या, जाते बघते परत म्हणते पसंत नाही. म्हणलं गाठ पडू द्या, मग सांगतो. गाठ पडली. म्हणलं अरे तुला काहीतरी वाटलं पाहिजे. आई वडिलाचा हात पाय टाकल्या, सुनबाई आणायची म्हणत्या, जातो पोरी बघतो, परत म्हणतो पसंत नाही. तू काय इंद्र आहे का काय? तुला अशी काय चांगली मिळणार आहे? सगळ्या चांगल्याच आहे. दुसऱ्यांना पोरी काय रस्त्यावर पडल्या का? अरे दिसेन ती फायनल कर, नाही तर ब्रह्मचर्य राहावं लागन. तो मला महाराज एवढं कुणीच बोललं नव्हतं, आज फायनलच. काळे असून आता गोरी तोडगाच. गेलं पोरगी बघाय, पोरगी पटली. डायरेक्ट त्याने सासऱ्याचा पायच धरला. मामजी रुपया होंडा ना ग, फक्त तुमची पोरगी द्या. काय त्या पोरीच्या बापाचा आनंद गगनात मावाना. त्या किचन खोलीत गेला आणि बायकोपाशी ढसा ढसा रडायला लागला. खरंच आपली आखी भाग्यवान, काय पुण्य केलं, मुक्ताबाद सारखी पोरगी जन्माला आली. गणपती सारखा जावाय मिळाला आणि रुपया सुद्धा हुंडा मागत नाही. खरंच तुझी कुसपवित्र आणि मीराबाई सारखी पोरगी जन्माला आली. पुरीची आई म्हणली रडू नका, जावाय कोणता ती आधी दाखवा. यो म्हणला तो त्यो खोडतीत बसलाय. त्यो पुरीची आई म्हणली ह्यो लग्न मोडलं. माझी पोरगी भीक मागणार दिन, वडापाव विकणार दिन, भजी विकणार दिन, जिलबी विकणार दिन. माझी पोरगी ह्याला देणार ना का? हे सुरुवातीला मलाच बघायला आलता. तेव्हापासून पुरीच बघतो, याला काय लाज फेस आहे का नाही? अवघड रे, अवघड झालंय. ज्यांची झाल्या त्यांचं बरं आहे, ज्यांची अजिबातच झाल्या त्यांचं तर लय बरं आहे. पण ज्यांची लग्नाच्या तारखा 2-2 महिने पुढे आहेत ना, फोनवर बोलू बोलू जॅम झाली रे. फोनवर बोलू बोलू जॅम झाली. माणसात बोला ना, दरवाजा लावून बोलताय. एक जणाच्या मोबाईलला रेंज नाही. माझा मोबाईल घेऊन 3ऱ्या मजल्यावर गेलो. मी म्हणलं साहेबाला फोन केलाय का काय नको, पण जिच्या संग लग्न जमले ते संग गप्पा. हॅलो, जेवली का? भाजी कोणती केली? काय करते ती? काय का करे ना, तू ये ना कीर्तना टाळ घ्यायला. आणि माणसाला एक वाईट सवय, फोनला बोलताना एका जागेवर थांबतच नाही. हॅलो चलाची सवय असते, ती होतं 3ऱ्या मजल्यावर. त्याला नव्हती वरवंडी, वरणच खाली धनाक. माणसाने पडाव की देशाच्या कार्यात, धर्माच्या का बंगल्यावर पुरीसाठी. अरे असं वागा. सुखदेव राजगुरू भगतसिंग, वय वर्ष 23. फाशीचे शिक्षण, डोळ्यासह मृत्यू दिसून फाशी देणं विचारलं सुखदेवजी. जन्मठेप झाली असती तर अजून काही दिवस जगला असता. डोळ्यासह मृत्यू दिसतोय तरी आनंदानं तुम्ही जाताय, हसता, याला काय कारण आहे? भगतसिंगाने उत्तर दिलं, राजा जन्मठेप झाली असती तर आम्हाला मरायला टाइम लागला असता, पण फाशी झाल्यामुळे आम्ही लगेच मरू आणि या भारत मातेच्या सेवेसाठी पुढचा जन्म लगेच प्राप्त करू, याचा आम्हाला आनंद आहे. उगाच त्यांचं ग्रामपंचायत मध्ये फोटो नाहीत. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, अहिल्याबाई होळकर, शिवाजी, संभाजी, तानाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य, सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस यांचं फोटो उगाच लागलं नाही. अख्ख्या भारत देशाची होती त्यांची ओळख, त्यांचं नाव लोकमान्य टिळक, आणि म्हणून सुखदेव, राजगुरू, भगतसिंगांचे ग्रामपंचायत मध्ये फोटो दिसतात सध्या सुद्धा ठळक. सरपंचाला अधिकार नाही स्वतःचा फोटो लावायचा, पण त्यांचं फोटो जसेच्या तसे चंद्र सूर्य आहे पर्यंत. का? देशाची सेवा आहे, धर्म त्यांनी पाळलाय, म्हणून धर्म टिकवा. दुसऱ्याचा कसा आहे सांगण्यापेक्षा आपला किती मोठा आहे हा सांगा. तुकोबाराय म्हणतात, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. कारण धर्माचे पालन करणे पाखंड, धर्माचे पालन करणे पाखंड खंडाना, करणे काम भीत वाढवावे नाम. धर्माचे पालन पाखंड खंडाना,
टिकवा. ह्या मावळ्यांनी धर्म टिकवलाय. कांदा बकर खाऊन जगत होती, दर्या खोऱ्यात राहत होती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होते. लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये का निर्माण झाली? अरे निष्ठा कशाला मानायची? 2 मिनिटात सिद्धांत सांगतो ऐका. धर्म कशाला म्हणायचं? पन्हाळगडाच्या वेड्यातनं राजानं निघायचंय, जायचं कसं? बाजीप्रभू पुढे सांगितलं, राजन 2 पालख्या तयार करा. एका पालखीमध्ये तुम्ही बसायचं आणि दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी. राजाने विचारलं, बाजी दुसरा शिवाजी कुठून आणायचा? आहे सरकार. 9वी समाजामध्ये जन्माला शिवाजी काशीद. दिसायला तुमच्यासारखा, रुबाबदार व्यक्तिमत्व, दाढी मिशा तुमच्यासारखा, स्वभाव तुमच्यासारखा, वजन नाही तुमच्यासारखाच आहे. बोलवा शिवाला, बघू शिवाजी महाराज व्हायला तयार होतो. शिवाजी महाराज बनण्यासाठी शिवाजी काशीदला आमंत्रण दिलं. गडावर आल्यानंतर काय घडलं? प्रणाम केला राजाला. प्रणाम केला राजाला, केला राजाला, केला राजाला, केला राजाला. प्रणाम केला राजाला. काय बोलतो शिवा समयाला? राजन प्रति शिवाजी बनायला तयार आहे. बारी काढा तुमच्या अंगातला ड्रेस, द्या शिवा काशीद. राजांनी अंगातला ड्रेस काढला. शिवा काशीद आनंदानं ड्रेस घालतो, पण राजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. शिवा, ए शिवा, आनंदानं ड्रेस घालतो, पण पुढचं दुःख तुला माहित आहे? कोणत्या संकटाला सामोर जायचं? होय राजन, यमाला भेटायला जायचं, यमाला. मग शिवा डोळ्यासमोर मृत्यू दिसतो, तरी तू मरायला का तयार होतो? तू का तयार होतो? शिवा काशीदनं दिलेलं उत्तर युवकांनो नीट ऐका. शिवा काशीद म्हणतो, राजन मी मरायला का तयार होतो त्याचं कारण आहे. तुमच्या अंगातला ड्रेस अंगात घातला याचा मला आनंद आहे, कारण मरताना मला दुश्मन शिवा काशीद म्हणून मारणार नाही, तर शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे याचा मला आनंद. जन्माला येताना 9वी समाजात आलो, पण मरताना छत्रपती झालो. काय जीवनातला अजून आनंद असावा? ह्याला धर्म म्हणायचं राजाव. म्हणून धर्म टिकवा, मुला मुलाला समान किंमत द्या आणि गोहत्या थांबवा. कीर्तनात आलेल्या प्रत्येक माता माऊलीने पोटामधील मुलगी म्हणजे भविष्यकालातली आई वाचवा आणि तरुण मुलांनी कत्तलखान्यात जाणारी गाई वाचवा, तर मन मंदिरा कार्यक्रम सफल झाला. आईन गाई 2 गोष्टीला किंमत नाही. लोक आम्हाला नावं ठेवतात. पाऊस पडाना, पाऊस पडत नाही त्याला 9 कारण आहे. गळ्यामध्ये माळ आवडत नाही, कपाळावर गंध आवडत नाही, घरामध्ये गाथ आवडत नाही, सप्त्यामध्ये वर्गणी आवडत नाही, शाळेमध्ये अभ्यास आवडत नाही, बांधावर झाड आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, घरात आई बाप आवडत नाही आणि पोटात मुलगी आवडत नाही आणि म्हणूनच पाऊस पडत नाही. 4 समाजातल्या गोष्टी संपल्या. जमिनीतलं पाणी गेलं, राजकारणातलं तत्व गेलं, माणसामधली एकी गेली, माणसामधला असला जिव्हाळा गेला. एकी ठेवा. गावासंग भांडणं करा, पण भावासंग करू नका. एकीला किंमत आहे. किती किंमत आहे ऐका राजाओ. एक आजीबाई द्राक्ष विकाय बसल्याने इस्त्री केला, माणूस तिथे गेला. आजी कशी द्राक्षे? आजी म्हणले 50 रुपये किलो. हां म्हणला किंमत कमी कर ना. मात्र म्हणले खालची जी सुट्टी आहेत ही 10 रुपये किलोने घेऊन जा. आणि म्हणलं क्वालिटी तीच, मग किमतीत बदल का? आजी म्हणली बाबा ही खालच्या सुट्ट्याचं दिस सोडून ही जी द्राक्षाचा गड आहे ह्यांची 50 रुपये किलो किंमत का? ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आली तरी ही एकमेकांना सोडितच नाहीत, म्हणून ही 50 रुपये किलो. आणि खालची जी सुट्टी आहे ह्यांनी बाहुबंदच हाणलं. फुकाट घेऊन जा. एकीला किंमत आहे. एकी टिकवा राजाओ. रामाचंद्र रावणाचा संवाद सुरू झाला. मारताना रावण म्हणतो, प्रभू युद्ध तुम्ही जिंकला आणि मी हारलो. ह्याला एकच कारण आहे, तुमचा सावत्र भाऊ लक्ष्मण असून सुद्धा तो तुमच्याच पार्टीत होता आणि माझा सक्का असून माझ्या पार्टीत नव्हता, म्हणून मी हारलो. त्याला हे कारण आहे. भावाभावात एकी ठेवा, आणि भावाभावात एकी ठेवायची असेल तर जावा जावाने नीट राहा. रे जावा.
जरा एक विचारानं राहावा, धर्म टिकवा. आणि महिला मंडळ पाया पण विनंती करतो, मुलीला स्वयंपाक शिकवा. 14वी शिकवायची 13वी आपण आधी स्वयंपाक. मुली सगळ्या गोष्टीत हुशार, स्वयंपाकातच महागव लय हुशार मुली. माझा एक मित्र गायक आहे, त्याला गेलो पोरगी बघाय आणि मी म्हणलं ताई आमचे मित्र गायक आहे आणि मला असं कळालंय तुम्ही गायन करता, तुम्हाला गाता येतं का? ते म्हणले हो मला गाता येतं. मी म्हणलं ताई मग गाऊन दाखवा. ती म्हणली बाहेर वाळाय घातलाय. मी म्हणलं साखरपुडा फायनल. लय पोरी हुशार हो, पण स्वयंपाकातच कशा महाग तीच कळत नाही, कारण आया लय लाड करतात. पोरगी भाकरीचं पण पिट्ट माळ्या बसली गाय पळतच जातील, त्या मुलीला कशी करते, सोनाली तू MBBSच्या कोर्साला भाकरीच्या पिठामध्ये हात कशाला पडते? हो बाजूला मी हाय की खंबीर? तुम्ही हाय ना? हाय ग बाई हाय. तिचं लग्न झालं का तुम्ही जाणार का त्या संग? तिकडं काय नसतं, तिकडं कोण सासू जगदंबेचा अवतार. आई गांबाबाई मला कशी ग पावली आणि चपात्या जमणार म्हणून माझ्या सासू धावली. तिकडं काय नसते. एका मुलीचं झालं लग्न, सासूबाई म्हणली सुनबाई गावची यात्रा आहे, कळा पोळ्या. हे म्हणले आयो चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या? त्यांनी मम्मीला फोन केला, आई पोळ्या कशा करतात? मम्मीने डाळ गुळ तेल मीठ सगळी लिस्ट गोळा केली. टावरवर लोड आलं आणि रेंज कट झाली. त्या पुराला मेळच लागा ना, कणकीत पुराण घालायचं का पुराणात कणिक घालायचं? दिवस मावाया तरी पोळ्या होईना. सासू म्हणले राहून दे पोळ्या, चपात्या भाजी कर. बळत चपात्या केल्या, महाराष्ट्राचा नकाशा भारताचा नकाशा, वाकड्या तिकड्या भाजी करायला बसली. कांदा मीठ जिरी मोहरी कढीपत्ता कशाचा अंदाज नाही. कवाच किचन खोलीत पोरी गेला नाही, बापाच्या घरी नोकर नवऱ्याच्या घरी नोकर. भाजी करायला बसली, तिने इतक्याच मिरच्या वाटल्या, इतक्या. बरं भाजीला मीठ एवढं लय झालं, तेवढाच मीठ तेवढाच कांदा आणि हांडाभर पाणी. मग एवढं थांबाव का नाही? तिने भाजी तयार झाली आणि सासू किचन खोलीत आली. म्हाताऱ्याला हुशार असते तर तिने भाजीचा कलर बघितला आणि कलरवरनच क्वालिटी ओळखली. ती म्हणली मला भूकच नाही. नकोच म्हणली माझी महाशिवरात्र गुढीपाडव्या दिवशी आपल्याला नाही जेवायचं. तिला माहित होतं बाजी खाणारा जाग्यावर खलास होता, इतक्या मिरच्या म्हणल्यावर जगन का? पण नवरा उड्या छाणायला लागा, बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गिळाय माझी कसली केली कळण. पाहिलाच घास खाला आणि कानातनच दूर आणि डोळ्यातनं गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची मंडळी जवळ आली, म्हणली होय व होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं? हे मला नाही 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 भाजी जगातच एक नंबर. मग मला डोळ्यात कसं काय पाणी आलं? ते मला हे आनंद असुरीत आनंद असू. मग मला देऊ का अजून थोडी? नको आता आट्या की आट्या. म्हणून मुलीला स्वयंपाक शिकवा. दुसऱ्या दिवशी ते मला असली भाजी असती होय जाग्यावर जाईल ना एखादा, मी म्हणून टिकलो. ती म्हणली मला येतच ना काय करू? किंवा मला तुला एक सांगतो, आता तुझ्या आईकडे जाऊन तर काय तुला स्वयंपाक शिकता येत नाही? माझ्याच आईला आई म्हण ना. ती म्हणली तसंच करते, तुमच्याच आईला आई म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी म्हातारे अंगावर दहावली सुनबाई कशी करायची? आई आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, तुम्ही माझ्या आई आहात. आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझ्या आई कावळा शिवेपर्यंत. लाईफ टाइम गॅरंटी दिली की म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू माझ्या घरी आलं, सासऱ्याला बाबा म्हणतं, माझ्या लेकाला जीव लावतं, किती चांगला संसार करतं, मला बी आई म्हणतं. मग तू कशाला चपात्या करते हो की बाजूला? मी आई की काय? चेहरा धोराने काळा होईन पण चपात्या म्हातारीच कर. पण सुनाने काय म्हणलं पाहिजे? सुना कान खोल के सुना, सासूलाच आई माना आणि पाया पडतो सासा हो तुम्ही बी सुनाला लेक माना. लय म्हाताऱ्या आगाव, म्हाताऱ्या पहिल्यापासून डेंजर हो. एक म्हातारी दररोज इष्टीत बसायचे, रोज इष्टीत, कंडक्टरच्या शेजारीच बसायचे आणि कंडक्टरला मोठमोठ काजू बदाम खायला द्यायचे. 2 महिने काजू बदाम खाल्लं, 22 किलो त्याचं वजन वाढलं.
2 मिनिटं कंडक्ट म्हणलं आजीबाई काय तुमचं माझे प्रेम जुळलं, मी नातवासारखा दिसतो का लेकासारखा दिसतो का, मला फुकट काजू बदाम खायला. म्हातारे म्हणते कशाचा नातून कशाचा लेक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते, पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते. त्यांनी चालू इष्टीत उडे टाकले, आपल्याला नोकरीच नका मला जाळ झाला नोकरीचा असल्या म्हाताऱ्याच्या हप्त्यात. कवा सुनाला लेख म्हणायच्या हो कवा लेख म्हणायच्या, म्हणून गोनाई राजा हे दोघे सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक. सासू सुनत एक विचार ठेवा, बहीण भावात प्रेम ठेवा राजा हो. बहीण भावाचं प्रेम आत्ताच नाही 700 वर्षापूर्वीच आहे. लोकांनी माझ्या ज्ञानदादाला त्रास दिला, ताटीचा दरवाजा बंद केला. 9 वर्षाची मुक्ताई ताटी थाप मारते, दादा गुलाबाचं फुल सुंदर आहे, काटा असतात, पांढरा शुभ्र तांदूळे खडा असतात. योगांची माऊली साधकाचे माबाप, ज्ञानाचा ईश्वर महाविष्णूचा अवतार, शिवपीठ जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, सर्व सुखाची तुम्ही लहरी, वेदशास्त्र तुमचे चिरंजीवतन, शोभत तुम्हाला ताटीचा दरवाजा बंद करणं. बहिणीच्या प्रेमासाठी मुक्ताबाई तुमच्या पुढे पदर पसरते. दादा एकच विनंती करते, जगाचं कल्याण करण्यासाठी ताटीचा दरवाजा उघडा बाहेर या. काय म्हणते मुक्ता, कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा. टाळी टाळी अरे वा. विश्वपट ब्रह्मधोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अवघे टाकून शांतीदारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हा बहिणीनं भावाला केलेला उपदेश आहे. म्हणून बहिणीचं भावप्रेम असलंच पाहिजे. आणि आनंद वाटतो, श्रावण महिना आता सुरू होईल आणि श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येतं. बहीण भावाचं प्रेम जपण्यासाठी रक्षाबंधनची व्याख्या चित्त देऊन ऐका प्रत्येकाने. प्रत्येक मुलीनं म्हणजे मुक्ताबाईने घरी गेल्या गेल्या तुमच्या भावाला सांगा, दादा रक्षाबंधनची खरी व्याख्या काय. प्रत्येक मुलीने भावाला सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणतीही मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. आणि हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे राजा. म्हणून हे तत्व बहीण भावाचं प्रेम जपलं असलंच पाहिजे. पंढरपूर भीमेच्या तीराला आहे आणि सगळ्या वारकऱ्याचं ते माहेर आहे. आमुची मिराशी पंढरी, आमुचे घर भीमा तीरे, पांडुरंग आमुचा पिता रखो माये. मग बहीण कोण, बाहू पुंडलिक मुनी आणि चंद्रभागा आमुची भगिनी. म्हणून संप्रदायाचं तत्व आज जगामध्ये वारकरी संप्रदाय आहे म्हणून माणसं माणसात आहेत. संप्रदायाचं उभं आहे. वारकरी संप्रदाय कशाला म्हणायचं लिहून घ्या. जो वेदांना मान्य केला तो वारकरी संप्रदाय. मोक्ष हे ज्याचं फल आहे तो वारकरी संप्रदाय. ज्याची इष्ट देवता भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा तो वारकरी संप्रदाय. आणि ज्याच्या नियमात कधी बदल होत नाही तो वारकरी संप्रदाय. जगात अनेक आले आणि गेले
पण संप्रदाय जसाची तसा आहे का शहाणा तो धनी घेतो येते. म्हणून संप्रदायाचे तत्व जपा. मुलांवर संस्कार करा. संस्कार राहिले नाही पोर लय आगाव. बारकाली पोर तर लय चॅप्टर हो, लय चॅप्टर. मला एका पोराने गप केलो. मी एका गावात कीर्तन माऊली एका प्रश्न उत्तर दे म्हणलं विचार. मला माणूस एका पायावर कधी उभा राहतो. मला नाही येत. कशाला कीर्तन करतो. आलं का म्हणलं करतो कीर्तन. मग काय सगळं येत असतं का. एवढं कळत नाही माणूस एका पाया उभा कधी राहतो. किती सोपं आहे चड्डी घालताना. कुठं डोकं लावते सांगता येत नाही. दुसरा त्याचा भावाला मला सर बाजूला एक पाय 2 पाय काही बाजूला. माझा प्रश्न महाराज अशी कोणती गोष्ट आहे एकदा वाढली की कमीच होत नाही. म्हणलं तुम्ही आमावशाला ज्या लांबलाय काय रे दोघ सरळ काहीच उतरून आडव्यातच कसं. मी म्हणलं नाही येत मला. कशाला वाऱ्या करता दिंड्या काढता हां एवढं कळत नाही. अशी कोणती गोष्ट आहे एकदा वाढली की कमीच होत नाही. म्हणलं मला नाही येत बाबा. हां मला एवढं कळत नाही डिहिरी. एकदा वाढली की कमीच होत नाही. अशी पोरं चॅप्टर संस्कारच नाही. मी या गावात किरण माझ्या पुढे पोरं गेलो. त्यांनी 4 गुटक्याच्या पुढे पाहिलं. माझ्या पुढेच गुटखा खायला लागला. मी म्हणलं अरे मी 2 वर्ष असल्यापासून पंढरपूरची वारी करतो. माझ्या पुढे त्याला जाय बुवा कंबार बांधतो टकोर होतो बुक्कात हातून धोतर घालतो वाऱ्या करतो सप्तर होतो बोंबलं ठेवतो. काय देवाने तुझं चांगलं केलं धर गुटकान कर सुटका. मला मारतो का काय. मला मरत नसतं. फॅशन आहे फॅशन. मला कोणाला भेटतो फिरतो का नाही. मला तुला पळय बापाला भेट नाही तुला भेटतो काय. मी तो गारच पडलं. म्हणलं बापाला वेळेला आपल्याला खाऊ द्यायचं. तेवढं त्याचा बाप आला पण मुठी दबल्याने मुठी खिशात घातली. हाला ना बोला ना चाला ना. मी म्हणलं लय बाताने होता बापाला भेट नाही बापाला भेट नाही. मग काय बिहाला का मुठी खिशातले भेटते. मला महाराज बापाला बिहलं म्हणून मुठी लपिवलं नाही. ह्याला निमा गुटका बाप मागवतो म्हणून लपिवलाय. अरे बाप कसा असाव जगी आयसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सदावा. त्याचा वंश मुक्ती सदावा. त्याचा वंश मुक्ती सदावा. जगाचा बाप व्हावा. त्याचा वंश मुक्ती सदावा. त्याचा वंश मुक्ती सदावा. त्याचा वंश मुक्ती सदावा. कर्नाटक मध्ये राहून पुण्याच्या जहागीरदाराचं स्वराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रेरणा देणारा बाप असाव शहाजी राजासारखा. आपल्या मुलाला सुख समाधान लाभावं म्हणून देहांत प्रायचित्त घेणारा बाप असाव विठ्ठलपंतासारखा. आणि माझ्यासारखा माझ्या पोटी तुकोबाऱ्यांसारखा महात्मा जन्माला येऊन 72 वर्ष पंढरपूरची वारी करणारा बाप असा आमच्या बोल्लोबासारखा. असे धन्य माता पिता तयाचे राजा हो. म्हणून समाजाने एक राहा. पाया पडून सगळ्यांना सांगणे शेतकऱ्याला पाया पडून सांगणे किती प्रसंग बिकट आला तरी आत्महत्या करू नका. अजिबात नाही. हा देह परत नाही. पाया पडतो. कर्ज झालं म्हणून आत्महत्या करता अजिबात करायची नाही. होऊन द्या कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. असं म्हणायचं पण मरायचं. हा सुख सोहळा इंद्राला वाटतं मन मंदिरात माझं कीर्तन हा पण नाही होऊ शकत. ब्रह्मदेवाला वाटतं मला पकवा जा मी टीव्हीला दिसलं अख्ख्या महाराष्ट्रात. हिथं कीर्तन चालू आहे. वरच्यांच्या टाचा दुखत असताना वरून खाली बघतात. काय मन मंदिराचा कार्यक्रम चालू आहे जोरदार. देखोनी वाळवंटाचे सुख आणि असं करते ब्रह्मादिकन धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कायचं. तुम्ही आत्महत्या करता हसून खेळून जिंदगी. महिला मंडळ तुम्ही तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही लय संकट झेलल्यात आहेत. आता जरा फ्रेश राहा. कवर वडाला गर्क घाल. तुम्ही घालता कोणत्या पुरुषाने घातलं का वडाला गर्क हीच बायको मिळावं म्हणून. औंदा एक जणांनी पिपळाला गर्क घातलं. टीव्हीला बघा ना. पिपळालाच गर्क घातलं गाड्यांनी का पुढच्या जन्मात ही बायको नको. म्हणजे ख्यांची निष्ठा ही तुम्ही किती निष्ठा जपायची हो. 7 जन्मी हाचपती वडाला गर्क घाल आणि अंगावर चिन्ह आहेत. कंपाळाला कुंकू गळ्यात मंगळसूत्र आहे. का मला पती आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत. पण मला पत्नी आहे हे सांगण्यासाठी ह्यांच्याकडे काय चिन्ह आहे भावा. ह्यांचा मोकार कार्यक्रम घालीन वाटांगण मोकळं पटांगण. संस्कृती तुम्ही जपली म्हणून महिला मंडळ तुम्हाला खरं सांगा तुम्हाला परमार्थ लय सोपा. तुम्ही जिजाबाईचं इथं आणि आहेतच. फक्त मालकाला तुकाराम माना. आणि 4 वाक्य सांगतो. संसारात हसा परमार्थात रडा. अंगणात टाका शेणाचा सडा.
दिंडी दारात आले, दारासमोर सुंदर रांगोळी काढा आणि रोज मालकाच्या पाया पडा, म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. हा, आणि करातून राडा तर मालकाच्या पाया पडा. काय कान म्हणते महाराज, त्याचं पाय धुवून पिऊ, पण पायच सापडत नसतील तर तू त्या लायकीचाच नाही ना, लोकांना टाइम नाही. म्हणून पाया पडून सांगणे, व्यसनाची हारी जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा राजाव. खातो गुटखा, वाईट खाण्याचा जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटकारत, येणं व्यसनाला झटका. लग्नाच्या वारातील 50-50 हजार डीजेन पेताडांना दारू पाजता, आणि एखाद्या वारातीला दारू नाही पाजली तर त्यांच्या गप्पा ऐका ना पेताडांच्या. त्या घराला माणुसकीच नाही, दारू ह्याला पाजल्या तर माणुसकी काढली हो. म्हणून एकच सांगणे व्यसन करणाऱ्यांना, छोड़ देसी पीना नहीं, बच्चे भूखे मरेंगे, भारतवासी मेरे यारा, दारू मत पीना, गुटका मत खाना, छोड़ देसी. राजा हो, एवढा सुंदर देह मिळालाय. व्यसनाच्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवा. कर्नाटक भागात सप्त्याच्या काल्याच्या कीर्तनात लग्न आहेत. अरे सामुदायिक विवाह सोहळा करणं हे काळाची गरज आहे. समाजाला पटत नाही. सप्त्यात लग्न करा, अडचण काय काल्याच्या कीर्तनात. गावचा सप्ताह आहे, 1 एकरचा मंडप आहे, मंडप फुकाटचा, माणसं फुकाटची, डीजेची गरज नाही. महाप्रसाद मंडळाचा असतो. मग नवरा नवरीला पाटा उभा राखा, रोग आलाय का? एका पुरीच्या बापाला म्हणलं, परिचय नाजूक आहे, गावचा सप्ताह चालाय, करून टाका लग्न. तेव्हा म्हणला, महाराज मला सप्त्यात लग्न करायला सांगता, जमीन इकीन, पण लग्न आया अख्खं गाव म्हणलं पाहिजे तालुक्यात असं लग्न झालंच नाही. गावाला काय घेणे, गाव आलं पहिल्या पंक्तीला जीवन मांडपाला हात पुसून दुसऱ्याच्या चपला घालून गेलं. गाव व्हॉट्सअप खेळत बसलं, तू बसला बँकेचा हप्ता भरत. अरे त्या आगरी कुळी समाजाचं घ्या वैशिष्ट्य. आगरी कुळी समाजामध्ये हुंडा देतही नाहीत आणि हुंडा घेतही नाहीत. किलो त्यांच्या बायकांच्या अंगावर सोनं आहे, आणि आपल्या बायका पिवळ्या बागाच्या म्हणजे कावळी झाल्या. अरे विचार जरा उच्च ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्राम स्वच्छता अभियान राबवा. स्वच्छ भारत मिशन गावामध्ये राबवा, काळाची गरज आहे. 12,000 ग्रामपंचायत अनुदान देते, नगरपालिका 17,000. त्याचा लाभ घ्या नको. फुकाटची किंमत माणसाला कळत नाही. काय बाथरूम घेतात, पण ते मधल्या भांड्यात फळी टाकतात, त्याच्यातच आंघोळ करतात. ओम नमः शिवाय कशाला बांधले? फुकट परिस्थिती राजा. म्हणून गावागावामध्ये एकी असेल, धर्म संस्कृती परंपरा असेल, हे टिकवणं काळाची गरज आहे. म्हणून गावागावामध्ये वारकरी संप्रदाय जिवंत ठेवण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या तरुण तडफदार आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार वर्गाने केलं. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारासाठी जोरदार टाळ्या वाजवा राजावर. लोक नावं ठेवू, महाग बोलू, तोंडा बोलू तर पुढं बोलू, पण माणसात ही वारकरी संप्रदाय. माझ्यासमोर सुद्धा वजनदार सगळे पुणे जिल्ह्यातले कीर्तनकार बसलेत राजा हो. या लेकराचं बोला ऐकण्यासाठी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे का? नाथरी बालक बोबडा बोली, का वाकोडा विचुका पावली, आणि ती चौज करुणी माऊली रिगे जेवी. वयावर माणसाचा मोठेपणा नाही राजा हो, ज्ञानावर किंमत आहे. सांगण्यावर शरण येतो, ज्ञानाची ताकद आहे. रेडा वेद बोलतो, ज्ञानाची ताकद आहे. निर्जीव भिंत चालते, ज्ञानाची ताकद आहे. स्त्रीचा पुरुष होतो, ज्ञानाची ताकद आहे. एवढंच नाही, जगामध्ये ज्ञानाची ईश्वरी 16 वर्षात दान करण्यात ताकद. हे ज्ञानोबरायांचं वाक्प्रभुत्व एवढं उज्ज्वल होतं. म्हणून नाथबाबा म्हणतात, वेदशास्त्रांचे सुद्धा तुम्ही आई आहात. आणि एवढंच नाही तर माझ्यासारख्या सामान्य नाथबाबावर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी टाकली की माझ्या ज्ञानोबारांच्या कंठाला लागलेली आजन वृक्षाची मुळे काढण्यासाठी माऊली ज्ञानोबाराय पैठणच्या नाथबाबांच्या स्वप्नामध्ये गेले. दरमजल करत नाथ महाराज आळंदीला आले, डोळे झाकून समाधी लावली. तर उठविला नंदी शिवाचा ढवळा, गुहेत प्रवेश केला. माऊलींच्या कंठाला लागलेली आजन वृक्षाची मुळी बाहेर काढण्याचं काम माझ्या नाथबाबांनी केलं. तेव्हा साक्षात्कार झाला. म्हणून नाथबाबा म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा. अशा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होऊन त्यांना शरण येतो. हेच नाथबाबांचे चरण
टाळी टाळ हा शरण एका जनार्दनी शरण एका शरण एका जनार्दनी शरण एका शरण एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवपीठ हे ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी. अभंगाच्या शेवटच्या चरणात नाथबाबा वर्णन करतात. अशा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मी शरण आलो. आणि शेवटचं वाक्य ज्यांचं अभंग आहे ते नाथबाबा कुणाला म्हणायचं? दत्तात्रय चोपदारके जिथं करतात, श्रीखंडेच्या रूपामध्ये भगवंत जिथं पाणी भरतात, अष्टमहासिद्धा ज्यांच्या वाडा सारवतात, आणि लक्ष्मी जिथं दास्यत्व करती ते नाथ महाराज. शरण शरण एक नाथान पायी माता ठेविला. नाथबाबांचे वैभव एकाच वाक्यात सांगतो. नाथ महाराज गंगेवर आंघोळ करायला चालले आणि पान खाऊन एक जण अंगावर थुकलं, तरी बी नाथ महाराज स्वतःहून त्याच्या पुढं वाकलं आणि गोदावरीमध्ये जाऊन आपले शरीर पवित्र करून टाकलं. शेवटी थुकणारं थकलं, बाबा माझं फार मोठं चुकलं. नाथ बाबा म्हणले तुझं काहीच नाही चुकलं राजा, अंगावलं वस्त्र उन्हाने कधीच सुकलं. ती परत खाली वाकलं, बाबा माफ करा, यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवनी मुक्त केला. बाबा मला माळ घालचान का? नाथ बाबा म्हणले घालीन पण टिकवचीन का? घालायचं सोपं, टिकवायचं अवघड आहे. आपल्या मनात काय नसतं, पण एखादा पंढरपूरला गेला आणि माळ घालून आला की गावातली काय काय माणसं ग बसत नाही, त्याला टोचून बोलतात, काय बुवा घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजवी देवाच्या नावानं टाळ, आणि केलं बुक्यानं कपाळ काळ. ते म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं, पण मागे झाले पाहून नकान पुढे जामीन आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. समाजाला माझ्या तुकोबाने उपदेश केला, मागचं जीवन जाऊ द्या पण आता सौदा. देव देश धर्म संस्कृती परंपरा आई वडील मातीची समाजाची सेवा करा. वारकरी संप्रदायावर निष्ठा ठेवा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि ज्ञानोबा तुकोबा शिवाजी संभाजी विवेकानंद यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणा. म्हणून तरुणानं शेवटचं वाक्य आहे का, संत विचारणेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायाच्या जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील या महाराष्ट्राची संस्कृती. म्हणून तरुण युवकांनी उठ तरुणा जागा हो,
आणि धर्म कार्याचा धागा हो, म्हणून या वारकरी संप्रदायात धागा व्हावा अशी या ठिकाणी विनंती करतो. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर मुलगाण्याताना माफ करा. माझे सर्वस्वी गुरु माझे वडीलच आहेत. हरिभक्त परायण पठाडे महाराज वडीलच माझे गुरुवर्य आणि स्वतः टाळ घेऊन उभा आहे. पिता पुत्र एका ठिकाणी राहणं ही महाराष्ट्रातली क्रांती राजा हो. यशोदेच्या पुढं कृष्ण चालायचा तुरु तुरु. कृष्ण नाही दिसला की यशोदा बागाची हुरू हुरू. वयाच्या दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी केली सुरू, कारण वडीलच आहेत माझे गुरु. आईला विचारलं बसल्या बसल्या, आई तुझ्या पोटी कीर्तनकार मुलगा कस काय जन्माला आला? तर आई म्हणे, बाळा तू पोटात असताना मी ज्ञानेश्वरी वाचली म्हणून तुझ्यासारखं रत्न जन्माला आलं. म्हणून महिला मंडळ तुम्ही ज्ञानेश्वरी गाथ्याचं जीवनामध्ये अवलोकन करा. माझ्या आईला इतका आनंद होतो मायबाप, आणि अजूनही माझी आई मला कडवर घेती. हे आईचं प्रेमच नाही रे. आणि ही माऊली अख्ख्या जगाची आई झाली, काय प्रेम असेल राजा. म्हणून वडील सोबत आहे. तसेच आमच्या सोबत आले भजन सम्राट भाऊसाहेबजी महाराज पालवे, आवाड महाराज असेल, सगळे टाळकरी मारकरी गायक वादक सुंदर साथ दिली. कोटी कोटी धन्यवाद. आणि झालेले शिवा माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबर आहे आणि सद्गुरु गोदडनाथ महाराजांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, टाळी टाळी टाळी. माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. तुकाराम तुकाराम, टाळी वाजवा. तुकाराम तुकाराम तुकाराम, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हो जय विठ्ठल जय. पुढे उत्तर महाराज महाराज नाही उच्चारिला जिकारणा क्षमा अपराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिकावल्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, गोदडनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माते की.